मित्रांनो नमस्कार। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची एक अध्याय निष्पत्ती घेतली होती आणि ती निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी कोणकोणते अध्याय दर्शिके आपण सांगणार, मुलांकडून पूर्ण करून घेणार हे बघितलं होतं। आज आपण एक मराठीची अध्याय निष्पत्ती घेऊया आणि ती अध्याय निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी कोणकोणते अध्याय दर्शके आपल्याला उपयोगी पडणार आहेत किंवा आवश्यक आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत। बघा, ही सुद्धा तिसरीचीच अध्याय निष्पत्ती आहे। विषय आहे मराठी, अध्याय निष्पत्ती क्रमांक 1 आणि तिचं अध्याय निष्पत्तीचं विधान आहे, सांगितली जाणारी गोष्ट, कथा, कविता इत्यादी समजपूर्वक ऐकतात व आपली प्रतिक्रिया देतात। याच्यासाठी आपण वापरलेली दर्शके, अध्याय निष्पत्ती दर्शके ही अशी आहेत। नंबर 1, विद्यार्थी समजपूर्वक श्रवण करतात, श्रवण करताना प्रतिसाद देतात, ऐकताना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात, श्रवणावर चिंतन मनन करतात। जे मुलांनी श्रवण केलं त्याच्यावरती चिंतन मनन करणं आवश्यक आहे। अभिव्यक्त होतात, विचार मांडतात, मत मांडतात, भाषेचा योग्य वापर करतात, त्याच्यामध्ये काही म्हणीचा वापर करतात, सुविचाराचा वापर करतात, काही वाक्प्रचाराचा वापर करतात, व्यक्त होताना स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त करतात, शब्द, चित्र यावरून गोष्ट तयार करतात, चित्राद्वारे कविता तयार करतात, कथा, कविता, गोष्ट पूर्ण झाल्यानंतर, सांगितल्यानंतर त्याच्यावर जे प्रश्न विचारले जातात त्याची प्रश्नांची उत्तर स्वच्छ व सुंदर अक्षरामध्ये लेखन करतात। कथा, गोष्ट यामध्ये जी पात्र आहेत त्या पात्रांची नावं सांगतात। जे पात्र आहेत त्या पात्रामधील एक काल्पनिक संवादाचे लेखन करतात। अशा विविध 13 ते 14 प्रकारचे अध्याय निष्पत्ती दर्शके घेऊन ही अध्याय निष्पत्ती आपल्याला पूर्ण करता येईल। धन्यवाद।